ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि आपल्याला आज एका अत्यंत गंभीर संवेदनशील अशा विषयाबद्दल बोलायचं आहे, कारण एक नवा धोका आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय। एकाच व्यक्तीला 3 प्रकारचा बुरशी संसर्ग म्युकरमायकोसिस झाल्याचं उत्तर प्रदेशातून समोर आलं। उत्तर प्रदेशातल्या एका महिलेवर सध्या उपचार सुरू आहे। काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या बुरशीचा या महिलेला संसर्ग झालाय। त्याआधी गाझियाबादमध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती। गाझियाबादमध्ये 34 वर्षीय तरुणाला मधुमेही व्यक्तींना संसर्ग झालेला होता आणि हा धोका अधिक आहे असं सांगितलं जात आहे। त्यामुळे काहीशी चिंता सुद्धा व्यक्त होतीये, कारण म्युकरमायकोसिस जेव्हा आला तेव्हा सगळ्यांनाच हा नवीन काय रोग असा प्रश्न पडला। म्युकरमायकोसिसचा धोका दिवसेंदिवस वाढतोय, ही मात्र आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे। एकतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणारा उपचाराचा कालावधी मोठा आहे। अगदी 2 महिन्यापर्यंत 3 महिन्यापर्यंत हॉस्पिटलायझेशन करावं लागतंय काही पेशंटना। त्यामुळे सुद्धा अनेक जणांना त्याच्याबद्दलची भीती सुद्धा राहिली आहे। आणि दुसरं म्हणजे याच्यासाठी येणारा खर्च सुद्धा प्रचंड आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात एक आर्थिक भीती सुद्धा या म्युकरमायकोसिसची आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे म्युकरमायकोसिसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सुद्धा हे वाढताना दिसतंय। हा रोग साथरोग नाहीये, संसर्गजन्य नाहीये, पण तरी सुद्धा अनेक रुग्णांची वाढणारी संख्या ही प्रशासनाच्यासाठी सुद्धा आरोग्य व्यवस्थेसाठी सुद्धा अत्यंत चिंतेची आहे। गेल्या आठवड्याभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रातली जर विचार केला तर एका आठवड्यात दुप्पट झाली आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे हे एक मोठं आव्हान प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेच्या समोर बनलेलं आहे। या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत याच्यासाठी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले, पण जे इंजेक्शन्स आहेत त्या इंजेक्शनच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला। ते मोफत इंजेक्शन सरकारकडून सरकारी दवाखान्यामध्ये दिले जातील हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं। आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सुद्धा म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश करण्यात आला। या दिलासादायक गोष्टी राज्य सरकारनं केल्या खऱ्या, पण म्युकरमायकोसिसचा जो धोका आहे तो मात्र सातत्याने वाढतोय आणि हीच सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे। म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा निश्चितपणे मिळतोय, कारण खासगी रुग्णालयांना उपचारासाठी अवाजवी दर आकारता येणार नाहीत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे। खासगी रुग्णालय अव्वाच्या सव्वा बिल वसूल करत होते आणि त्या सगळ्या वसुलीला आता राज्य सरकारनं चाप लावलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दरम्यान आपण म्युकरमायकोसिसनं आपल्या सगळ्यांच्या समोर जी वेगवेगळी आव्हानं निर्माण केलेली आहेत त्याबद्दल बोलणार आहोत। आता आपल्या सोबत आहेत ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर विशाल खळदकर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सुरुवातीलाच मला तुम्हाला त्याच्याबद्दल विचारायचं आहे, उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी अशा प्रकारची बुरशीचा रोग झाला आणि त्याच्यामुळे हा एक म्युकरमायकोसिसचा नवा प्रकार देशाच्या समोर आला। हे काय नेमकं आहे, याचा धोका किती आहे आणि याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? म्युकरमायकोसिस बेसिकली म्युकरमायकोसिस हा आजार खूप गंभीर आजार आहे आणि हा आजार ही जी बुरशी होती पूर्वी पण आपल्यामध्ये होती, परंतु आता कोविडच्या काळामध्ये जे काही पेशंटची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली त्याचे बरेचसे कारण आहेत। त्या कारणामुळे ही रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्या कारणास्तव ही म्युकरमायकोसिस जे फंगल इन्फेक्शन आहे ते फंगल इन्फेक्शन जास्त पेशंट्स मध्ये पोस्ट कोविड म्हणजे कोविडच्या ट्रीटमेंट नंतर आपल्या सर्वांमध्ये बऱ्याचशा पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। म्युकरमायकोसिस हा एक फंगस आहे जो फंगस खूप डेडली म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त लोकांचा मृत्यू होत आहे, तो पोस्ट कोविड होत आहे। म्युकरमायकोसिस पूर्वी जास्त करून किडनी ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटचे पेशंट किंवा कॅन्सरचे पेशंट याच्यामध्ये पाहिलं जायचं, पण सध्या हा कोविडमधले जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत किंवा आपल्या इंडियामध्ये जे डायबिटीसचं पेशंटचं प्रमाण जे आहे म्हणजे शुगरच्या पेशंटचं प्रमाण जे आहे किंवा जे स्टिरॉइड यूज केले जातात किंवा जे इंडस्ट्रियल ऑक्सिजन यूज केलं जातं किंवा जे वॉटर यूज केलं जातं जे अनस्टराईल वॉटर। डॉक्टर, तुमचा आवाज म्यूट झालाय।
प्लीज ते म्यूट काढाल का? मतलब ज्याच्यामध्ये आयरन ओव्हरलोड जास्त, काउंट कमी आहे किंवा माल न्यूट्रिशन आहे पेशंट मध्ये, याच्यामध्ये जास्त करून पोस्ट कोविड मध्ये म्युकरमायकोसिस बघितलं गेलं आहे. हा हा म्युकरमायकोसिस मध्ये जास्त करून पेशंट जे आहेत, इंडियामध्ये डायबिटीस पेशंटचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळं रेस्ट ऑफ द वर्ल्ड मध्ये आणि इंडियामध्ये, इंडियामध्ये म्युकरमायकोसिस का जास्त दिसतोय, तर त्याचं डायबिटीस एक कारण आहे. डायबिटीस नुसतं असून पण म्हणजे एक गोष्ट नाहीये, कारण कोविडच्या पेशंटमध्ये आपण असं बघितलं गेलं आहे की स्टिरॉइड हे एक उत्तम प्रकारे ट्रीटमेंटमध्ये रोल, म्हणजे स्टिरॉइडचा रोल एक उत्तम प्रकारे पाहिला गेला आहे कोविडच्या पेशंटमध्ये. कारण स्टिरॉइड हे आपल्याला यूज करावं लागते आणि त्या स्टिरॉइडमुळे हे फंगसचं प्रमाण जास्त प्रमाणे बघायला गेलं आहे. डॉक्टर तर जे डॉक्टर मला काही तेच विचारायचं आहे, मला तेच विचारायचं आहे की आता आम्ही एवढ्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या शंका समाधानच्या माध्यमातून, सगळ्या डॉक्टरांचं एक म्हणणं आहे की कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये आपण जो प्रोटोकॉल सध्या यूज करतोय, स्टेरॉइड खूप मोठ्या प्रमाणात यूज करतोय आणि त्यामुळे सुद्धा याचा प्रादुर्भाव होतोय असं स्पष्टपणे सगळेजण सांगतायत. याचा अर्थ आपल्या संपूर्ण प्रोटोकॉलमध्ये काहीतरी गडबड आहे का? आपण स्टेरॉइडचा खूप अतिरिक्त वापर करतोय का? तो किती गरजेचा आहे? बरोबर. आता स्टिरॉइडचा वापर करणे कोविडमध्ये, सध्याला स्टिरॉइडचा वापर करणे ही गरज आहे. कारण स्टिरॉइड असं बघितलं गेलंय की स्टिरॉइडचा वापर केल्यानंतर बऱ्याचशा पेशंट्समध्ये त्याचा बेनिफिट, चांगल्या पद्धतीने बेनिफिट बघितलं गेलेला आहे. पण त्या स्टिरॉइडचा वापर कधी केला पाहिजे, स्टिरॉइड किती प्रमाणात वापरलं पाहिजे, याच्यासाठी एक गाईडलाईन राज्य सरकारला किंवा आयसीएमआरला, काही तज्ञ डॉक्टरांना घेऊन त्याचे गाईडलाईन बनवणं हे खूप गरजेचं आहे. बर कारण स्टिरॉइडचा यूज एक पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइम मध्ये करावा लागतो. परंतु आता असं बघितलं गेलं दुसऱ्या वेव्ह मध्ये की बरेचसे जे फिजिशियन्स आहेत किंवा जे डॉक्टर्स आहेत, ते स्टिरॉइडचा वापर हा पहिल्या दिवसापासून करतात. तो पहिल्या दिवसापासून जो हाय डोस स्टिरॉइड आहे तो वापर करणं शक्यतो टाळावं. दुसरी गोष्ट याच्यात अशी बघितली गेली आहे की जेव्हा स्टिरॉइडचा वापर केला जातो तेव्हा स्टिरॉइडमुळे शुगर्स वाढतात आणि या शुगर्स जेव्हा वाढतात तेव्हा ते शुगर्स कंट्रोल करणं, म्हणजे जे शुगरचं प्रमाण जेव्हा वाढतं त्यावेळेस हे फंगल इन्फेक्शन वाढण्याचे प्रमाण खूप जास्त पेशंट्स मध्ये बघितलं गेलं आहे. त्यामुळे हा शुगर ही कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जास्त करून जे डायबिटिक पेशंट आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांना डायबिटीस मेडिसिन चालू असतात. परंतु जेव्हा म्युकरमध्ये आपण किंवा कोविडमध्ये आपण जेव्हा स्टिरॉइड यूज करतो, त्या स्टिरॉइड्समुळे पण त्यांच्या शुगर्स लेवल ह्या अनकंट्रोल असतात, म्हणजे हा त्या फ्लक्च्युएट होतात. ते कंट्रोल करणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण म्युकरमायकोसिस बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण त्याला रोखू शकतो. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न आहे. हे जे म्युकर मायकोसिस दिसतंय किंवा त्याचा इन्फेक्शन होतंय, ते कुठल्या वयोगटातल्या नागरिकांना जास्त होतंय असं काही दिसतंय त्याच्याबद्दल स्पेसिफिक? काही तांत्रिक कारणामुळे आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही कदाचित, पण मला त्याच्याबद्दल विचारायचं निश्चितपणे. आणि हा डॉक्टर, माझा आवाज सॉरी येतोय? सर, हॅलो. येतोय सर, येतोय. हा, पूर्ण करा. हो माझा सर. प्रश्न पोहोचला मला तुमच्यापर्यंत? प्रश्न नाही सर, प्रश्न परत विचारा प्लीज. हा, आता हे जे म्युकर मायकोसिसचे रुग्ण दिसत आहेत, काही स्पेसिफिक वयोगट आहे का की त्या वयोगटामध्येच याचं इन्फेक्शन होतंय असं काही दिसतंय? निश्चितच नाहीये. म्युकरमायकोसिस हा जास्त करून म्हणजे असं बघितलं गेलंय की ज्यांचं वय 50 वर्षाच्या वरती आहे आणि जे कोविड मधून रिकव्हरी मध्ये आहेत, त्यांना हे जास्त प्रमाणात दिसते, यात काही शंका नाहीये. बर परंतु असे बरेचसे पेशंट आहेत ज्यांचं वय खूप कमी आहे. म्हणजे मी बघितल्या प्रमाणे 25-26 वर्षाच्या मुलांना किंवा 30 वर्षाच्या महिलांना पण हे म्युकरमायकोसिसचं प्रमाण मी बघितलंय. त्यामुळे असं स्पेसिफिक एज ग्रुप असं नाहीये. ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, ज्याच्यामध्ये स्टिरॉइडचा अति जास्त वापर केलेला गेलेला आहे किंवा ज्याची जेव्हा ट्रीटमेंट करताना जे हायजीन पेशंटचं प्रॉपरली व्हायला पाहिजे ते झालं नाही, किंवा जेव्हा व्हेंटिलेटरवरती पेशंट असतो व्हेंटिलेटरच्या ट्युबिंग चेंज करणं, त्याला क्लीन करणं, जे ऑक्सिजन वापरलं जातं त्याच्यासाठी जो वॉटर यूज केला जातो तो वॉटर हा स्टराईल वॉटर यूज केलाय का, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे वयापेक्षा हे या ज्या गोष्टी आहेत या खूप जास्त त्याचा मॅटर करतात. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न की बरेचसे जे रुग्ण आहेत ना, ज्यांना कोरोना झाला
ते असं सांगतात की ज्यांना त्रास होतो, जास्त लक्षणं दिसली, त्यांचं वजन झपाट्यानं कमी होतंय या सगळ्या कोरोनाच्या ट्रीटमेंटच्या काळामध्ये. आणि ते त्या संपूर्ण बरोबर. काळामध्ये चव राहत नाही, अन्न गोड लागत नाही, अन्न जात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा परिणाम होतोय का? आणि जेव्हा ते घरी जातात तेव्हा निश्चित. सुद्धा शक्ती यावी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढावी याच्यासाठी चांगलं आहार वगैरे हे घेणं असतं, पण ते जात नाही असं म्हणतायत. त्याच्याबद्दल नेमकं काय बरं. करता येईल ही रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी? बरोबर. कोविडच्या ज्या लक्षणांमध्ये काही लक्षणं अशी पण बघितली गेलेली आहेत, की ज्याच्यामध्ये तोंडाला चव न येणं किंवा कोणती जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेस त्याचा स्मेल नाही येणं किंवा जेवण कमी जाणं. याच्यामुळे निश्चित रोगप्रतिकार शक्तीवरती निश्चितच याचा फरक पडतो. त्यामुळे लोकांची रोगप्रतिकार शक्ती पेशंटची कमी राहते. आणि याच्या व्यतिरिक्त जेवण कमी झाल्यामुळं जे आपल्या बॉडीमध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स जायला हवेत, हां. की ज्या मायक्रो न्यूट्रिएंट्समुळे आपल्या बॉडीच्या सिस्टमला एक स्ट्रेंथनिंग येते, इम्युनिटीला जे स्ट्रेंथनिंग येतं, त्याचं प्रमाण पण कमी होते. आणि या जेवणामुळे आणि ज्या ट्रीटमेंट जी आहे आणि सिव्हिरिटी ऑफ आजाराची जी म्हणजे सिव्हिरिटी आहे त्याच्यानुसार त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला पेशंटला काही पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं किंवा काही पेशंटला खूप सिरियस आजार असतो त्यांना बाहेरून ऑक्सिजन द्यावं लागतं किंवा पेशंटला लॉंग स्टँडिंग जसं म्युकरमायकोसिस आहे तसंच कोविडमुळं लंगमध्ये फायब्रोसिस बघितलं गेलं आहे. त्या पेशंटला आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते. अर्थात मराठा आरक्षण प्रकरणी एक मोठी घडामोड होताना दिसते. अर्थात ती घडामोड आता या क्षणाला ब्रेकिंग न्यूज मध्ये आपण जाणून घेणार आहोत. माफ करा, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आदित्य ठाकरे हे थोडक्यात बचावलेले आहेत. मोठं झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळलं. सह्याद्री अतिथीगृहावरील ही घटना आहे. आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती मिळते. सह्याद्री अतिथीगृहावरती एक झुंबर पीओपी स्लॅबसह खाली कोसळलेलं आहे आणि तिथं मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि थोडक्यात ते बचावले अशी माहिती कळते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, काय तपशील आहे? विशाल, साधारणतः 4:45 ही घटना आहे. सह्याद्री अतिथीगृहावरती पर्यटन मंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रशासकीय बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या. त्याचबरोबर शिवडी नावाचे ट्रान्स हार्बर लिंक इथे जे प्रकल्पग्रस्त नागरिक आहेत त्या प्रकल्पग्रस्त नागरिकांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि त्याच्या नागरिकांना, तिथल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांचं चावी वाटप जे आहे ते देखील कार्यक्रम तिथे होणार होता. मात्र हा कार्यक्रमापूर्वीच आदित्य ठाकरे हे ज्या चेंबरमध्ये बैठक घेत होते त्यांच्या चेंबरच्या समोरच्या बाजूला जो मोठा पॅसेज आहे, सह्याद्री अतिथीगृहामधलं जे मोठं सभागृह आहे त्याच्यामध्ये एक खूप मोठा पॅसेज आहे. त्या पॅसेजच्या छतावरती एक झुंबर आहे आणि खूप मोठा पीओपीचा स्लॅब आहे. तो संपूर्ण एका पाठोपाठ एक कोसळला आणि खूप मोठी दुर्घटना जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहामध्ये घडलेली आहे. सह्याद्री अतिथीगृह हे राज्य सरकारचं मुख्य अतिथीगृह आहे आणि तिथे ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कुठलीही दुखापत झाली नाही, कोणाही याच्यामध्ये जखमी झालेलं नाहीये. मात्र दुर्घटना घडताच सर्व सुरक्षा यंत्रणा ज्या सह्याद्री अतिथीगृहावरच्या होत्या त्या तात्काळ सतर्क झाल्या आणि त्यांनी पर्यटन मंत्री आणि त्याचबरोबर पर्यटन आणि पर्यावरण विभागाचे जे सर्व अधिकारी उपस्थित होते त्या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवलं, जेणेकरून आणखी कुठली दुर्घटना जी आहे ती मोठी होणार नाही. याच वेळेला या ठिकाणी काही शिवसेनेचे खासदार तसेच काही आमदार देखील उपस्थित होते, कारण चावी वाटपचा हा कार्यक्रम होता आणि त्याचबरोबर प्रशासकीय बैठका देखील होत्या. त्यामुळे स्वतः आदित्य ठाकरे मंत्री हे तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थित असतानाच काही पावलांवरतीच ही दुर्घटनाची ती घडलेली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे सध्या सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे. मात्र अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम आता सह्याद्री अतिथीगृहामध्ये जिथे ही दुर्घटना घडलेली आहे ते संपूर्ण सभागृह आणि बाहेरचा पॅसेज जो आहे तो त्यांनी आता बंद केलेला आहे आणि अधिक तपासणी जी आहे ती आता घटनास्थळी सुरू आहे. आणखीन कुठेही दुर्घटना घडू नये यासाठी सह्याद्री अतिथीगृहावरचे सर्व रूम्स असतील, सर्व हॉल असतील, कारण सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका होतात, तसेच इतरही प्रशासकीय महत्वाच्या बैठका होत असतात. अशा वेळेला सह्याद्री अतिथीगृहामध्ये आणखीन कुठे दुर्घटना होऊ नये यासाठी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जे आहेत ते आता तपासणी करत आहेत. हे सह्याद्री अतिथीगृह हे राज्य सरकारचं मुख्य अतिथीगृह आहे आणि त्यामुळे इथे
मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था देखील असते. मात्र जेव्हा मंत्री उपस्थित असतात, प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात आणि त्यांच्या महत्वाच्या बैठका सुरू असताना अशा प्रकारची एखादी मोठी दुर्घटना घडते, हे खरंच खूप मोठी चिंताची गोष्ट आहे. मात्र सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार कोणीही या दुर्घटनेमध्ये जखमी झालेलं नाहीये. आदित्य ठाकरे हे थोडक्यात बचावलेले आहेत, ते सध्या सुरक्षित आहेत, त्यांची बैठकही पार पाडलेली आहे. मात्र मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अशी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी आता राज्य सरकारने देखील खूप मोठी खबरदारी घेणं महत्वाचं आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर जाऊयात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन. अशोक चव्हाण बोलतात, थेट जाऊयात तिथे. जजमेंटमध्ये सुद्धा तर मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा काढलेले आहे आणि याही रिव्ह्यू संदर्भातली जी मेहनत झालेली आहे त्यामुळे सुद्धा राज्याच्या वतीने चांगले प्रभावीपणे सक्षमपणे बाजू कशी मांडलेली आहे याची सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख या याच्यामध्ये यांनी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला निर्णय घेत असताना न्याय जर मिळून घ्यायचा असेल तर केवळ आपल्याला 102वी घटना दुरुस्तीपुरती मर्यादेचा विचार करता येणार नाही, तर हा विषय इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% मर्यादाची अट जी आहे ती शिथिल करण्याची आवश्यकता आहे, हे सुद्धा याच्यामध्ये नमूद आहे. मला मुद्दा आवर्जून सांगितलं पाहिजे की केंद्र सरकारच्या पिटिशनमध्ये फक्त राज्यांच्या अधिकाराविषयी नमूद आहे. फक्त मराठा आरक्षण असो किंवा 50%च्या वर मर्यादा ओलांडण्याच्या बाबतीमध्ये असो असा कुठेही उल्लेख केंद्र सरकारच्या याचिकेमध्ये नाहीये. त्यामुळे केंद्राला आमची विनंती राहणार आहे की केंद्र सरकारने जी रिव्ह्यू पिटिशनची मागणी केलेली आहे किंवा जी फाईल केलेली आहे ती केवळ आणि केवळ राज्याला अधिकार देण्यासंदर्भात मध्ये 102 घटना दुरुस्तीप्रमाणे एवढाच मर्यादित आहे. राज्याच्या अधिकार नुसतं घेऊन फायदा नाहीये, तर आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये 50%ची मर्यादा काढून टाकली पाहिजे, हा त्यातला महत्वाचा विषय आहे. बाकीचे विषय समजा हे जर नाही झालं तर पर्याय काय, ते सर्व पर्याय त्यांनी दिलेले आहेत. आपण जर कॉपीचं नीट तपासून पाहिली तर त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे. आम्ही सर्व जो आहे तो सर्व अहवाल हा आपल्यापर्यंत पोहोचलेलाच आहे. त्याच्यामुळे अधिक काय बोलावं असं नाही. आज न्यायमूर्ति रिटायर्ड जस्टिस श्री दिलीप भोसले जी की अध्यक्षता में जो समिति गठित की गई थी सुप्रीम कोर्ट के जजमेंट के आने के बाद में आने वाले समय में सरकार ने कानूनी तौर पे क्या करने की आवश्यकता है, इस पे जो लाइन ऑफ एक्शन है उसके बारे में एक समिति गठित की थी दिलीप भोसले जी की सदारत में. उस समिति ने आज अपनी रिपोर्ट पेश की है जो प्रेस को उसकी कॉपी हर जगह भेजी गई है. उसमें ज़रूर ये मेंशन है कि रिव्यू पिटिशन फाइल करना चाहिए, पर सिर्फ रिव्यू पिटिशन फाइल करके फ़ायदा नहीं है, क्योंकि जब तक इंदिरा साहनी के जजमेंट के द्वारा 50% की मर्यादा आरक्षण को दी गई है वो जब तक रिलैक्स नहीं करते हैं तब तक सिर्फ राज्य को आरक्षण देकर राज्य को अधिकार देकर फायदा नहीं है. राज्य को अधिकार देंगे और वो 50% की जो लिमिट है वो ऐसे रखे तो राज्य सरकार कोई फैसला नहीं कर सकती है. तो रिव्यू पिटिशन फाइल करते हुए राज्य को अधिकार भी मिलना चाहिए और साथ ही साथ इंदिरा साहनी की जो 50% की जो मर्यादा जो रखी गई है आरक्षण के बारे में उसको भी रिलैक्स कर देना चाहिए. ये हमारी अपेक्षा है. ये रिव्यू पिटिशन के प्रमुख मुद्दे. इसके साथ में अन्य 40 मुद्दे हैं जिसके ऊपर रिव्यू पिटिशन में मेन जजमेंट का जो इशू है उसके ऊपर तकरीबन 40 मुद्दों पर कुछ सुझाव उन्होंने दिए हैं. दूसरी बात ये भी है कि ये सब करते वक्त केंद्र सरकार ने जो अपनी रिव्यू पिटिशन दाखिल की है वो केंद्र सरकार की जो रिव्यू पिटिशन है वो सिर्फ राज्य के अधिकारों के बारे में बात करती है. वो मराठा आरक्षण हो या 50% इंदिरा साहनी का जो सीलिंग लिमिट हो उसके बारे में उसने कुछ भी नहीं किया है. तो हमारी ये दरख्वास्त रहेगी केंद्र सरकार से कि वो इस बात को ध्यान रखे, उसकी गंभीरता को समझे, क्योंकि ये मामला 50% का जो है वो सिर्फ महाराष्ट्र का नहीं है. पूरे देश भर में जो तकरीबन 16-17 राज्य है जिनका यही मामला है, 50% के ऊपर उनका आरक्षण गया हुआ है और ईडब्ल्यूएस का भी आरक्षण 50% के ऊपर गया हुआ है. इसीलिए ईडब्ल्यूएस का मामला हो, अन्य राज्यों का मामला हो, महाराष्ट्र का मामला हो, जब तक 50% का जो मर्यादा है
उसको जब तक रिलैक्सेशन नहीं देते हैं तब तक राज्य को सिर्फ अधिकार देकर बात नहीं बनती है। सर, एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की रिव्ह्यू पिटिशन आपण त्याच बेंच समोर करणार की लार्जर बेंच समोर करणार? नाही, रिव्ह्यू पिटिशन हे नेहमी त्याच बेंच समोर, कुठलाही जजमेंट होतं तर रिव्ह्यूचा जो विषय होतो तो त्याच बेंच समोर जातो। तुम्ही म्हटलं की केंद्राने रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे, त्यामध्ये 50%चा उल्लेख नाही आहे। तो नाही। मग आता तुम्ही केंद्राला विनंती करताय की निश्चितच मुख्यमंत्र्यांनी या अगोदर सुद्धा पत्र लिहिले, प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, राज्यपालांना भेटून सुद्धा काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। गरज पडली तर मुख्यमंत्री पुन्हा प्रधानमंत्र्यांशी कदाचित संवाद साधते असं वाटतंय मला, पण टीकातून कळलंय। पण अपेक्षा ही आहे की केंद्र सरकारने केवळ घटना दुरुस्ती संदर्भातली जे काही भूमिका केंद्राने घेतलेली आहे, मग तुमच्यासमोर पर्याय अनेक खुले आहेत। रिव्ह्यू पिटिशन हा एक पर्याय आहे, तर दुसऱ्या संसदेच्या माध्यमातून तुम्हाला जाऊन काही निर्णय घेता येतील, घ्यायचा असेल तर। घटना दुरुस्तीच्या माध्यमातून वगैरे मी सांगतो ना, आधी रिव्ह्यू पिटिशन हा नुसता रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल, पण रिव्ह्यू पिटिशनच्या बरोबर केंद्राने जर विचार केला की बाबा आपल्याला हा मार्ग सुद्धा उपलब्ध आहे, केंद्राने सल्लामसलत करावी, त्यांच्या वकिलांची राय घ्यावी आणि घटना दुरुस्तीचा जर तुम्ही ईडब्ल्यूएसला आरक्षण दिलंच ना तुम्ही 10%च्या अवर्ण ती घटना दुरुस्तीने कॅन्ट टिकलं, ते चॅलेंज जरी झाला, निर्णय घेतला ना त्याच्यामध्ये, तर मग हाही मार्ग आहे आपल्याकडे उपलब्ध, असं आमचं म्हणणं आहे। सर, एक वेगळा प्रश्न असा आहे की आता आदित्य ठाकरे सह्याद्री अतिथीगृहावर होते, ते बाहेर येत असताना मोठं झुंबर त्यांच्या जवळ पडलंय। मी माहिती घेतली, जवळपास 20 ते 25 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे, विभागाने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट नुकतंच केलं आहे, त्याच्यामुळे स्ट्रक्चरल काही विषय नसावा असं माझं मत आहे। या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये कुठलाही त्याच्यामध्ये गंभीर विषय आलेला नाही, पण तातडीने काम हाती घेण्यासंदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे असं हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं असताना देखील ते पडलंय, म्हणजे नक्कीच आता कसं की मी नेमकं मला कशामुळे झालं सांगता येणार नाही, मध्ये त्यांना लाकडी सपोर्टनी काहीतरी हे केलेलं आहे, 25 वर्षापूर्वी झालेलं काम आहे, त्यामुळे तातडीने याच्यावर अभिप्राय देणं उचित नाही आहे। की पीडब्ल्यूडीचे अधिकारी चौकशी करतील आणि मला अहवाल देतील की नेमकं कशामुळे झालेलं आहे, पण दुरुस्तीचं काम तातडीने घेण्यास सूचना देण्यात आलेली आहे। सर, संभाजीराजे आता 7 तारखेला आंदोलन करणार आहेत, आता आपला अहवाल सुद्धा आलेला आहे, तर तुम्ही नेमकं आता त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहात का, की तुम्ही नेमकं सरकारकडून काय पावलं? संभाजीराजेंचं आणि मुख्यमंत्र्यांचे मी तिथे उपस्थित होतो, संवाद चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं की त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा मुद्द्यांवर आता कायदेशीर मुद्द्यात आज अहवाल आले असल्यामुळे त्या अनुषंगाने जे भोसले समितीचा अहवाल आलेला आहे त्या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई करता येईल। त्याला कुठली कालमर्यादा तशी आता रिलॅक्सेशन दिलेलं आहे कोर्टाने की तुम्ही आता कोविडमुळे त्याला काही एका महिन्याची मर्यादा नव्हती, आता ती वाढवून देण्यात आलेली आहे, त्यामुळे ते रिव्ह्यू पिटिशन लवकरात लवकर दाखल व्हावं या अनुषंगाने पुढची कारवाई ॲडव्होकेट जनरल, सरकारी वकील त्याच्यामध्ये करतीलच। अन्य मुद्द्यांचे सुद्धा मला सांगायचं एवढंच की मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बरेचसे निर्णय झालेले आहेत, म्हणजे इव्हन MPSCला सुद्धा ज्या ठिकाणी सिलेक्शन अर्धवट स्थितीमध्ये आहे त्या बाबतीमध्ये सूचना गेलेल्या आहेत की त्यांना आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये घेऊन त्यांचं सिलेक्शन करण्याच्या दृष्टीने पुढची कारवाई करावी, कारण त्यांना आता EWS राहिलेलं नाही आहे, SCBC राहिलेलं नाही आहे, SCBC न राहिल्यामुळे या सगळ्या आणि आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण जाणून घेतली की मराठा आरक्षणाप्रकरणी आता पुनर्विलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार आहे। राज्य सरकार ही याचिका दाखल करणार आहे। आज भोसले समितीचा अहवाल सादर करण्यात आला आणि यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।